हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. आज मी तुमच्याबरोबर एका आठवड्याची ब्रेकफास्ट रेसिपी शेअर करणार आहे, ज्या हेल्दी आहे आणि वेट लॉसमध्ये सुद्धा खूप चांगले आहेत. सकाळी सकाळी आपल्याकडे कमी टाइम असतो आणि कामं भरपूर असतात. त्यामुळे तुम्ही ह्या ब्रेकफास्ट रेसिपीज ट्राय करा, ज्या इन्स्टंट आहेत आणि ह्या अगदी 10 ते 15 मिनिटात रेडी होतात. तर चला हा व्हिडिओ स्टार्ट करूया. हा पहिला इन्स्टंट नाश्ता खूप इझी आणि टेस्टी आहे. यासाठी मी 1 वाटी रवा घेतीये. मी हा बारीक रवा घेतीये. तुम्ही कुठलाही रवा घेऊ शकता, जाड किंवा बारीक. 1 वाटी दही घ्यायचं आहे आणि 1 वाटी पाणी घ्यायचं आहे. या सगळ्यांना मिक्स करून 5 मिनिटासाठी झाकून ठेवून द्यायचं आहे. आता मी हे एक बीटरूट घेतीये आणि याला मी व्यवस्थित धुवून घेतलंय आणि याचं कवर काढून घेतीये. कवर काढणं हे गरजेचं आहे, कारण ह्यावरती खूप माती असती. कवर काढल्यानंतर मी याला किसून घेतीये आणि मी ह्या बारीक किसण्याचा वापर करतीये, कारण बीटरूट बारीक किसल्याने ते कुठल्याही रेसिपीमध्ये इझिली मिक्स होतात आणि त्यांचा कलरही छान येतो. हे बीटरूट छान किसलं गेलंय आणि आता मी बाकीच्या वेजीस कट करून घेतीये. त्यासाठी मी हे चॉपर यूज करतीये. हे चॉपर खूप इझी आणि कन्व्हिनियंट आहे आणि ह्यामध्ये भाज्या खूप लवकर कट करून होतात आणि आपला टाईमही खूप वाचतो. हे मी Amazonवरून मागवलं आहे. यामध्ये भाजी कट करणं खूप सोपं आहे. जस्ट तुम्हाला तुमची कुठली भाजी कट करायची आहे ते यामध्ये टाकायची आहे आणि हा जो थ्रेड आहे तो पुल करत राहायचा आहे आणि तुम्ही जाड किंवा बारीक यामध्ये जसे तुम्हाला भाजी वाटेल तशी कट करू शकता. आणि हे बघा किती छान बारीक कांदा कट झाला याच्यामध्ये. असंच मी टोमॅटोही यामध्ये कट करून घेतला आहे. 5 मिनिट झाले आहे आणि ह्या रव्याच्या बॅटरमध्ये मी आता सगळ्या वेजीस टाकतीये. जसं कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, बीटरूट आणि कोथिंबीर. आता मी याला व्यवस्थित मिक्स करून घेतीये आणि यामध्ये थोडी मला हे कन्सिस्टन्सी थिक वाटतीये, त्यामुळे मी थोडंसं पाणी टाकते यामध्ये आणि मी याला प्रॉपरली मिक्स करून घेते आता. त्यानंतर मी यामध्ये हळद, मिरची पावडर आणि मीठ टाकतीये आणि मिक्स करून घेतीये. आता हे बॅटर रेडी आहे. मी याचे अप्पे बनवणार आहे, तर मी कमी गॅसवरती अप्प्याचा साचा ठेवतीये आणि थोडं थोडं सिलिकॉन ब्रशने तेल लावून घेतीये. तुमच्याकडे हा ब्रश नसेल तर तुम्ही एक एक ड्रॉप तेल याच्यामध्ये टाकू शकता, तेवढा इनफ होतो. आता मी एक एक करून हे बॅटर अप्प्याच्या साच्यामध्ये टाकतीये आणि हे अप्पे जेवढे दिसायला छान दिसतात त्याच्यापेक्षा खायला खूप टेस्टी लागतात. तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा आणि लगेच हे फटाफट 10 ते 15 मिनिटात होतात. आता मी यांच्यावरती 2 ते 3 मिनिटासाठी झाकण ठेवतीये आणि आता 2 मिनिट झाले आहे आणि हे खालच्या साईडने झाले, कुक झाले, तर मी यांना आता फ्लिप करतीये. तुम्ही सुरीनी फ्लिप करू शकता किंवा चमच्यानीही फ्लिप करू शकता आणि हे इझिली निघतात आहे. यांना मी दुसऱ्या साईडनी 2 मिनिट कुक केलंय आणि हे अप्पे रेडी आहे. हे तुम्ही तसेच खाऊ शकता किंवा चटणी बरोबर खाऊ शकता. हे खूप मस्त लागतात आणि ही होती पहिली रेसिपी. दुसऱ्या रेसिपीसाठी मी ह्या 3 डाळ घेतीये. मूग डाळ, मसूर डाळ आणि हिरवी मूग डाळ. यांना मी अर्धा तास पाण्यामध्ये भिजवतीये. सकाळी सकाळी तुमच्याजवळ जास्त टाईम नसेल तर तुम्ही रात्रीसुद्धा यांना पाण्यामध्ये भिजवून ठेवू शकता. आणि हे बघा, हे डाळ आता व्यवस्थित भिजलं आहे. यांना मी आता मिक्सरमधून काढून घेणार आहे आणि यांची पेस्ट बनवणार आहे. वाटायला मी याच्यामध्ये थोडं पाणी टाकतीये. एकदम बारीक पेस्ट होईपर्यंत यांना वाटायचं आहे. डाळ वाटून झाली आहे आता आणि मी टोमॅटो, कांदा आणि मिरची बारीक कट करून घेतली आहे.
ही वाटलेली डाळ आता मी एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतेय आणि ह्या डाळीची कन्सिस्टन्सी डोसा बॅटर सारखी पाहिजे. जास्त पातळ किंवा जास्त घट्ट नकोय, मीडियम कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. आता मी यामध्ये हे कापलेले व्हेजिटेबल्स टाकते, कांदा, मिरची, टोमॅटो आणि यामध्ये मी हळद मिरची पावडर टाकते आणि थोडं मीठ टाकते चवीनुसार. आता मी यांना मिक्स करून घेते प्रॉपरली. आणि हे बॅटर रेडी आहे. तर याचा मी आता डोसा बनवणार आहे. डोसा बनवण्यासाठी मी हा नॉनस्टिक पॅन वापरते आणि यावरती मी थोडंसं तेल लावून घेते सिलिकॉन ब्रशनी. जास्त तेल नाही लावायचं आहे, जस्ट थोडंसं तेल लावायचं आहे. तवा गरम झाल्यानंतर मी यावरती डोसा बनवते. हा डोसा खूप हेल्दी आहे, प्रोटीन रिच आहे आणि वेट लॉससाठी सुद्धा खूप चांगला आहे. आता मी यावरती झाकण ठेवते. 2 मिनिट झाकण ठेवल्यानंतर मी डोसा उलटणार आहे. खालून तो व्यवस्थित कुक झाला आहे. असं मी याला सगळ्या साईडनी प्रेस करून घेतेय तो व्यवस्थित कुक होण्यासाठी. आता मी हे पनीर घेतेय, हे होममेड पनीर आहे. याची रेसिपी मी ऑलरेडी माझ्या चॅनलवरती टाकली आहे, तुम्हाला त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. मी हे एक्स्ट्रा प्रोटीनसाठी पनीर टाकते याच्यावरती किसून. आता मी यावरती झाकण ठेवतेय आणि 2 मिनिटानंतर हे पनीर पण कुक होऊन जाईल. डाळीचा हेल्दी डोसा रेडी आहे आणि याला बनवायला तुम्हाला फक्त 10 मिनिट लागतील. डोस्याला मी ग्रीन चटणी बरोबर सर्व करतेय आणि हा खूप टेस्टी लागतो. तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा. तिसरी रेसिपी तर खूप हेल्दी आणि इन्स्टंट आहे. याला बनवण्यासाठी तुम्हाला जास्त एफर्ट सुद्धा लागणार नाही. यासाठी मी 1 वाटी ओट्स घेतले आणि रात्री बदाम आणि अक्रोड पाण्यामध्ये भिजायला टाकले आहे. सकाळपर्यंत हे नट्स पाण्यामध्ये व्यवस्थित भिजले जातात आणि आता मी बदामचं साल काढून घेतेय. मी इथे 2 अक्रोड घेतले आणि 6 ते 7 बदाम घेतले. आता बदामचं कवर काढून झालंय. एका पातेल्यामध्ये मी 1 कप पाणी टाकते आणि ह्यामध्ये मी 1 वाटी ओट्स टाकते. याला लो फ्लेमवरती कुक होऊ द्यायचंय. आता मी हे थोडंसं उकळी आल्यानंतर यामध्ये 1 कप दूध टाकणार आहे. दूध इथं ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप सुद्धा करू शकता. आता याला लो फ्लेमवरती कुक करायचं आहे. मी इथे एक स्मॉल बनाना घेतला आहे आणि मी त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेणार आहे. मी असे गोल गोल तुकडे करून घेते ज्याच्याने ते दिसायला छान दिसेल. आता ओट्स झाले. ओट्स साधारणतः 5 मिनिटांमध्ये कुक होऊन जातात आणि हे बघा असे दिसतात आहे, म्हणजे ते झाले, सॉफ्ट झाले ते. तर मी एका बोलमध्ये हे काढून घेतेय आणि यावरती बनाना टाकतेय. तुम्ही कुठलंही फ्रूट टाकू शकता, तुम्हाला जे फ्रूट आवडत असेल ते. यामध्ये ॲपल सुद्धा टाकू शकता आणि ड्रायफ्रूट्स टाकतेय. ड्रायफ्रूट्सही तुम्ही कुठलेही टाकू शकता, तुम्हाला जे आवडेल ते. याच्यामध्ये मी पंपकिन सीड टाकतेय आणि सनफ्लावर सीड्स टाकतेय, कारण ह्यामध्ये मी साखर बिलकुल टाकलेली नाही आहे. जर तुम्हाला गोड कमी वाटत असेल तर तुम्ही हनी टाकू शकता. आणि ही होती हेल्दी ओट्स ब्रेकफास्ट रेसिपी. तिसरी रेसिपी तर खूप टेस्टी आहे आणि ही माझी फेवरेट आहे.
यासाठी मी 2 वाटी बेसन घेतेय आणि यामध्ये मी थोडं थोडं पाणी टाकणार आहे आणि याला मिक्स करणार आहे. यामध्ये काहीच लम्स राहायला नको म्हणून मी याला व्यवस्थित मिक्स करतेय. मी टोमॅटो, मिरची आणि कांदा बारीक कापून घेतलाय आणि मी इथं पालक घेतली आहे. याला मी व्यवस्थित धुवून घेतले आहे आणि मी हिला आता बारीक बारीक कट करणार आहे. मी असं बारीक बारीक कट करतेय ज्याच्याने ही दिसायला पण छान दिसेल. तर मी ह्या बॅटरमध्ये सगळे एक एक करून व्हेजीस टाकतेय. टोमॅटो, कांदा, हिरवी मिरची आणि शेवटी पालक टाकतेय. हे बघा, पालक दिसायला खूप छान दिसतीये. आता मी याला हळूहळू मिक्स करून घेतेय. तर याच्यामध्ये मी हळद, मिरची पावडर आणि मीठ टाकणार आहे. मिक्स केल्यानंतर हे बॅटर रेडी आहे. आता मी चिला बनवतीये आणि मी लोखंडाचा तवा वापरणार आहे. मी तुम्हाला इथे एक ट्रिक सांगतेय ज्याच्याने तुम्ही लोखंडाच्या तव्याला नॉनस्टिक पॅन बनवू शकता. त्यासाठी लोखंडाच्या तव्यावरती थोडं तेल स्प्रेड करायचं आहे आणि गॅसची फ्लेम मीडियमवर ठेवायची आहे. तव्यावरचं तेल गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि तव्याचं टेम्परेचर थोडं कमी होऊ द्यायचं आहे. त्यानंतर तुम्ही त्याच्यावरती चिला बनवू शकता. अशा पद्धतीने जर तुम्ही तव्याला प्रेप केलं तर तुमचा डोसा किंवा चिला तव्याला चिटकणार नाही आणि तो व्यवस्थित निघून येईल. मी इथं पालक चिला बनवला आहे आणि यावरती मी झाकण ठेवणार आहे 2 मिनिटसाठी. बेसन चिल्याला एका साईडने कुक होण्यासाठी साधारणतः 2 ते 3 मिनिट लागतात. आणि हा बघा, व्यवस्थित निघून आला आहे, हा बिलकुल चिटकला नाही आहे तव्याला. आणि हा व्यवस्थित कुक झाला आहे आणि मस्त क्रिस्पी झाला आहे. दुसऱ्या साईडने पण मी त्याला 2 मिनिट कुक होऊ देणार आहे. आणि हा बघा, चिला रेडी आहे. या हाय प्रोटीन बेसन पालक चिल्याला तुम्ही चटणी बरोबर किंवा सॉस बरोबर खाऊ शकता. पाचव्या रेसिपीसाठी मी ओले वाटाणे घेतले आणि गाजर आणि बीन्स छोटे छोटे कट करून घेतले. मी व्हेजिटेबल उपमा बनवतीये आणि हा खूप हेल्दी आहे कारण मी यामध्ये भरपूर व्हेजिटेबल्स टाकले आहेत. व्हेजिटेबल उपमा बनवण्यासाठी मी थोडंसं तेल घेतलं आहे आणि त्यामध्ये चना डाळ आणि उडद डाळ टाकली आहे. त्यानंतर मी यामध्ये कढीपत्ता टाकते आहे आणि बाकीच्या भाज्या जसं मिरची, कांदा आणि टोमॅटो टाकते आहे. ते भाजल्यानंतर मी यामध्ये गाजर, बीन्स आणि ओले वाटाणे टाकते आहे. या भाज्या टाकल्याने हे व्हेजिटेबल उपमा खूप हेल्दी होतो. ह्या व्हेजिटेबलवरती मी झाकण ठेवणार आहे 2 मिनिटासाठी शिजण्यासाठी. त्यानंतर मी यामध्ये हळद टाकते आहे. आणि आता मी याच्यामध्ये 1 वाटी रवा टाकणार आहे. रव्याला व्यवस्थित भाजायचं आहे. मी साधारणतः 5 मिनिट रव्याला भाजलं आहे आणि यामध्ये मी गरम पाणी टाकणार आहे. गरम पाण्याने हा उपमा मोकळा होतो. आणि थोडंसं चवीनुसार मीठ टाकलं आहे. आणि व्हेजिटेबल उपमा रेडी आहे. हा जस्ट 10 ते 15 मिनिटात बनवून रेडी होतो. ही होती 5व्या दिवसाची ब्रेकफास्ट रेसिपी. 6व्या दिवसाच्या ब्रेकफास्टसाठी मी काकडीचे पॅनकेक बनवणार आहे. यासाठी मी काकडी घेतली आहे, टोमॅटो घेतला आहे आणि कांदा मिरची घेतली आहे. तर काकडीला मी बारीक किसून घेतलं आहे. इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेते आहे आणि 1 वाटी किसलेली काकडी घेते आहे. याला मी व्यवस्थित मिक्स करते आहे.
थोडंसं पाणी टाकून मिक्स करते कारण हे थोडं घट्ट वाटतंय मला. हे मिक्स झाल्यानंतर मी यामध्ये कांदा टाकते, मिरची, टोमॅटो आणि कोथिंबीर हे टाकून मी याला मिक्स करते परत. अजून मी यामध्ये हळद टाकली आहे आणि जिरे टाकले थोडे आणि मीठ टाकते. आता व्यवस्थित मिक्स झालंय आणि मी याचे पॅनकेक्स बनवायला घेते. मी आता तव्यावरती थोडं तेल लावलंय आणि असे छोटे छोटे पॅनकेक्स टाकले मी. हे बघा, एका साईडने ते कुक झाले आणि कसे क्रिस्पी वाटतात ते वरतून. हे पॅनकेक्स खूप यमी लागतात. बाहेरून क्रिस्पी आणि मधून सॉफ्ट असतात आणि ही एक परफेक्ट इन्स्टंट ब्रेकफास्ट रेसिपी आहे. तर ही होती 6व्या दिवसाची ब्रेकफास्ट रेसिपी. ह्या लास्ट ब्रेकफास्ट रेसिपीसाठी मी ह्या चॉपरमध्ये टोमॅटो, कांदा आणि ढोबळी मिरची कट करून घेते, ज्याला आपण कॅप्सिकम म्हणतो, आणि सगळं एकत्र चॉप करून घेते मी. जर व्हेजिटेबलच्या कमी क्वांटिटी असेल तर ह्या चॉपरमध्ये सगळ्या इझिली चॉप होतात. आता मी अंडं घेते. मी 2 अंडे घेणार आहे. तुम्ही तुमच्या फॅमिली मेंबरनुसार अंडे घेऊ शकता. आता ह्या अंड्यांना मी फेटते. हे फेटल्यानंतर मी यामध्ये सगळ्या व्हेजिटेबल्स टाकते, जे चॉप केलेल्या होत्या त्या, आणि हिरवी मिरची टाकते आणि कोथिंबीर टाकते. मीठ टाकले मी. आता अजून मिक्स करते त्यांना. मी इथे छोटा पॅन घेतला आहे. तुम्ही मोठाही पॅन घेऊ शकता. ह्या छोट्या पॅनमध्ये ऑमलेट छान होतं म्हणून मी हे घेतलं आहे. आणि हे ऑमलेट खूप हेल्दी आहे कारण ह्यामध्ये मी भरपूर व्हेजिटेबल्स टाकले आहेत. अंड हे एक हाय प्रोटीन फूड आहे आणि त्यामध्ये आपण जर भरपूर व्हेजिटेबल्स टाकल्या तर ते एक हाय फायबर ब्रेकफास्ट होतो आणि आपलं पोट त्याच्याने जास्त वेळ भरून राहतं. तर ह्या होत्या 7 दिवसाच्या ब्रेकफास्ट रेसिपी. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सी यू नेक्स्ट टाईम. बाय बाय.